सावली तहसील के चक पिरंजी में केचुआ खाद निर्मित केंद्र ने एक ऊंची उड़ान ली है और इस केंद्र को जिले के कलेक्टर, सीईओ, तहसीलदार, बीडीओ के साथ लोक प्रतिनिधियों ने भी भेंट देकर यहां के व्यवस्थापन की सराहना की। तो आइए जानते हैं इस निर्मित केंद्र के संबंध में सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने विस्तार पूर्वक और क्या जानकारी दी। सावली तहसील के चक पिरंजी के अनिल स्वामी के नेतृत्व में श्री गुरु गोविंद सिंह बचत गट के माध्यम से देवसाड़ी फीड फार्मर प्रोड्यूसर लिमिटेड कंपनी ने स्वयं के खेत में केचुआ खाद तैयार कर उसकी बिक्री गढ़चिरौली चंद्रपुर जिले में कर रहा है। किसानों को सेंद्रीय खाद और केचुआ खाद इस स्थान से बड़े पैमाने पर उपलब्ध हो रहा है। इस देवसाड़ी कंपनी का नाम हाल में जिले में एकमे होने से इस स्थान पर जिले के कलेक्टर, सीईओ, तहसीलदार, बीडीओ और जनप्रतिनिधियों ने कई बार भेंट दी। यहाँ केचुआ तैयार करना और उसी से केचुआ खाद निर्माण करना, इस प्रकार के काम किए जाते हैं। पिछले अनेक दिनों से इस चक पिरंजी गांव के मजदूरों को मजदूरी इसी से मिलने से मजदूरों के परिवार की सुविधा हुई है। इस कंपनी को शासन की ओर से अनुदान दिया जा रहा है। मुन्ना स्वामी इनके नेतृत्व में यह कंपनी हाल में केचुआ खाद निर्माण करने वाली जिले में एकमेव है। इस दौरान सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम भी यहाँ मौजूद थे। इस संबंध में सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने जब अनिल स्वामी से बातचीत की तब उन्होंने क्या कहा, आइए सुनते हैं। चक पिरंजी येथे गुरु गोविंद सिंग शेतकरी बचत गटामार्फत आम्ही हा गांडूळ खताचा जिल्हा परिषद अंतर्गत आम्हाला निधी मिळाला होता गटाला। त्या निमित्ताने आम्ही हा गांडूळ खताचा व्यवसाय चालू केला होता। आमच्याकडे जवळपास 50 ते 60 गायी उपलब्ध असल्यामुळे त्याचा शेणखताचा आम्ही वापर करत आहोत आणि 10 टाक्यावरून आज आमच्याकडे 25 ते 30 टाक्याच्या वर आज टाके तयार झालेले असून आज जवळपास 15 ते 20 कर्मचारी लेबर लोक आपल्याकडे काम करीत आहे आणि हा गांडूळ खत जवळपासच्या एरियामध्ये जो म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुष्कळसे लोकांना आम्ही हा वितरित करून राहिलेला आहोत। जवळपास आता रोजचा 3 ते 4 टन माल हा आमचा निघत आहे आणि तसा पुरवठाही लोकांकडून आता प्रतिसाद भी मिळून राहिलेला आहे। कारण इथे गायीकडून तयार झालेला शेणखतामधूनच गांडूळ खत तयार करण्यात येते व आपल्याकडे गोमूत्र व S9 कल्चर त्याप्रमाणे वर्णिवाश हे म्हणजे ऑर्गॅनिक साहित्य जो आहे ते पूर्ण सर्व शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध करून देऊन राहिलेलो आहोत व इथे सेंद्रिय शेतीसाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करून राहिलेलो आहोत। आता इथे जो आहे आमच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गौडा साहेब, सीओ साहेब अलकित सिंग आणि आमचे जेडीओ घाडगे साहेब यांनी नुकतेच या महिन्यामध्ये आमच्या इथे भेटी दिलेल्या आहेत। नमस्कार, मी कविता गेडाम, चक पिरंजी। आम्ही सर्वजण श्री अनिल भाऊ स्वामी यांच्याकडे गांडूळ खताचं काम चालू झालं आहे। जेमते 4-5 वर्षापासून ते काम चालू झालं आहे। तरी आम्हाला त्यांच्याकडून खूप काही मजुरी मिळत आहे आणि त्यांच्या या कामामुळे आम्हाला खूप काही मदत पण होत आहे। आम्हाला कुठं बाहेर जाण्याची वगैरे आवश्यकता पडत पण नाही आहे। आम्ही इथे 4-5 वर्षापासून हा। तो वहीं सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने जानकारी देते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए। आपण बघू शकता सावली तालुक्यातील चक पिरंजी या गावामध्ये गेले अनेक दिवसापासून श्री गुरु गोविंद सिंग या बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी देवसाडी फार्मर कंपनी अनिल भाऊ स्वामी यांनी रोजगारांना रोजगार निर्माण करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी खताची निर्मिती कशी करता येईल याकरिता या ठिकाणी अनेक गांडूळ खत तयार करून या ठिकाणी अनेक गावाला जिल्ह्यामध्ये पुरवठा करीत आहेत। शेणापासून या ठिकाणी खत तयार करून राहिलेले आहे आणि या ठिकाणी अनेक लेबर गेले अनेक दिवसापासून काम करून राहिलेले आहे। त्यांना रोजगाराची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण बघू शकता सावली तालुक्यातील देवसाडी कंपनी आहे ही। या ठिकाणी अनेक पदाधिकारी, जिल्ह्याचे सीओ, कलेक्टर आणि बीडीओ, तहसीलदार अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे। मी प्रवीण गेडाम, सीटीव्ही न्यूज, सावली, चंद्रपूर।